तुमच्या भाजीपाला केला तर सक्सेसफुल होऊ शकतो का? बघा याचा लाग बघा, दिसतोय का? हा काय ते आणि हे काय ते आणि ही फुलं बघा. हे केलं सकाळी तोडा झालेला आहे. सकाळी तोडा केलेला आहे. आज तुमच्याकडं टेम्परेचर किती भयानक आहे सांगण्याची काही गरज आहे का? एवढ्या टेम्परेचरमध्ये हे फुलं काय झाले, सेटिंग झाले, बरोबर आहे की नाही? फुलं टिकून राहिले इथपर्यंत ठीक आहे, पण त्या फुलांचं काय होऊ राहिलं हे बघा. रेट तुम्ही मार्केटमध्ये काय याचा विचार नका करू. तुमच्याकडे जर क्वालिटी असेल तर तुम्ही बार्गेनिंग करू तोलमोल करू शकता का नाही? आपण तोलमोल कधी करतो? भाजीपाला पहिल्यांदाच केला आणि ते बी वैदिकवर पहिल्यांदाच एवढी डिरिंग केली व्हिडिओ पाहून. त्यानंतर त्याला सॉइल चार्जर दिलं डबल. किती दिलं? 5-5 लिटर. किती जागेला? हे 20 गुंठ्याला डायरेक्ट 3 लिटर दिलं आणि पलीकडे संत्रा आहे त्याला डायरेक्ट 10 लिटर दिलं. एक तर गोडी उत्पन्न वाढलं हां, आणि रेट भरपूर भेटला ना. किती भेटला? म्हणजे 15 रुपये किलो निघालं. 15 रुपये किलो विक्री शेतातूनही विकलं. 8 रुपये नाही, 5 रुपये व्यापारी 5 रुपये. म्हणजे बाकीच्याला 5 रुपयाला कोणी खात नाही. नाही, मी 15 रुपये किलो निघलो. तुम्ही 15 रुपये 8 रुपये किलो निघतो. खरबूज 40-35, खरबूज 30-35 रुपये विकलं. 40 लोक विकलं मी खरबूज. काय खरबूज? किलो 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 मध्ये. मग ती पपई किती दिवस चालली तुमची? ही 3.5 वर्ष अजून चालू आहे. अजून चालू आहे. हे आता पण आलते प्लॉट. आता लय उंच झाली. आता किती वर्ष? 3 वर्ष झाली. पपई चालू आहे. चालू आहे. आता एंड होता. लोकांना सांगू नका, लोक म्हणजे काही फेकते. नाही, कंपनीचे माणसं काही पण प्रचार करते म्हणे. जेव्हा तुमच्याकडे क्षारांचं प्रमाण खूप जास्त होतं तेव्हा गोअमृतचा वापर करा. पावसाच्या पाण्याने काही होत नाही, पण ते पाणी जर वाहून आलं दुसऱ्याचं वाहून आलं, पावसाचं पाणी म्हणजे याचा गैरसमज करू नका. काही जण म्हणतील पावसाचं पाणी साहेब, मग कुठून आलं? दुसऱ्यांच्या वावरामधून आलं. नाही, पावसाचं पाणी नाही. ते पावसाचं पाणी म्हणजे वरून पाणी पडलं ते तुमच्या मातीत जिरलं, याला म्हणायचं पावसाचं पाणी. काय याच्या जमिनीला कोणतं जरी खत टाकलं सर तर लागू होईल. लागू होत नाही. बाकी रासायनिक तरी पण नाही, तुमचं लागू होत नाही. म्हणजेच काय झालंय, ही माती हे बघा, जास्त नको. हे काय? हे बघा, हे काय? हा, मुळी, पांढरी मुळी आहे बघा. आता याच्यामध्ये इथे जमीन हिट बघा किती, आतमध्ये खोल हिट बघा किती, बरोबर आहे. आता ह्या पिकाला हिट सहन होतं नाही, होतं याला होतं सहन, टमाट्याला होत नाही बिलकुल. ते लगेच जळून गेलं बघा. सेम ट्रीटमेंट आहे ना? सेम ट्रीटमेंट. हा, म्हणजे तुम्हाला टोमॅटोला हे बघा ही मुळी पाहिजे. याला बी टाकले ना तुम्ही? हो, सेम बेसल डोस सेमच आहे. फवारणी पीक सेम, पाणी सेम आहे, पाणी सेम आहे. बघा काय आहे म्हणजे बघा, आता लाईव्ह प्रोग्राम आहे तुमच्या समोर. पाणी सेम आहे, फक्त पीक काय आहे वेगळं. या बघा चिबडलं सगळं, झालं का नाही? आता याचं कारण सांगतो बा. सुपीक मातीची लक्षणं काय? पिकं कुठं चांगले येतात? सुपीक मातीमध्ये. ती माती तुमची जी आहे ती तिचा दर्जा कसा ठरवायचा? म्हणजे चिबडाची जमीन जर पिकली तर जगाला तोड नाही. चांगलं तर तिच्यामध्ये ताकद आहे. मग तिच्यामध्ये ताकद आहे, पण ती ताकद आपल्याला काय करता आली पाहिजे? यूज करता आली पाहिजे. सुरुवातीला एकदा रासायनिकचा डोस गेला आणि नंतर 15 दिवसांनी मग एससीटी वैदिक चालू केलं. एससीटी वैदिक वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये केमिकल बिलकुल नको. नाही, तुमचं पीक जे आहे ते ते कमी कालावधीचं वापरलं. नाही, पण तुमचं पीकच कमी कालावधीचं आहे ना. हा, तुमचं पीक जर कमी कालावधीचं आहे तर तुमच्या ते पिकामध्ये केमिकल आणि वैदिक दोन्ही काय झालं? मिक्स झालं. आता हे पिकच किती महिन्याचं आहे? 3 महिन्याचं. 5 महिने. नाही, आपण ट्रीटमेंट 3च महिने करतो ना. नंतर 2 महिने आपण कुठं काय करतो? फक्त वाट बघतो ना वाळायची. म्हणजे 3 महिन्यामध्ये तुम्हाला 90 दिवसामध्ये तुम्ही ज्यावेळेस 2 बेसल डोस टाकता वेगवेगळे, ते दोन्हींचा पण एकमेकावर काय होतो? दुष्प्रभाव होतो.
ह्याच्यामुळे तुम्हाला याला पण भरपूर मधमाशी भेटली. खूप भेटली. जर हे जर नसतं केलं, नुसतं केमिकल असतं, तर मधमाशी चुकूनही आली नसती. नाही सर इकडे गवत आहे, चिबडाचं गवत आहे सगळं, आहे का? इकडे चिबडाचं गवत दाखवा मला. इकडे गवत वेगळं आहे बघा, पानांचं. हे पानांचं गवत नसतं, हे तण नाहीये. तण नाही. तण कशाला म्हणता? ज्याला काय पाती आहे. पाहते इकडे तण आहे पा, हे तण ते उपटा ना, तुम्हाला दाखवतो मी. गवत लाईव्ह उदाहरण आहे ना. म्हणजे पहिले हे कशावर काम केलंय? गवतामध्ये मातीवर काम केलंय. त्याचं मी तुम्हाला हे लक्षण दाखवलं. म्हणजे याच्यामध्ये गबाळ जन्माला आलेलं आहे, पीक आलंय पण गबाळ बी जन्माला आलंय. ह्याच्यामध्ये पीक आलंय पण गबाळ बिलकुल आलेलं नाहीये. म्हणजे हळूहळू पुढे जाऊन हे जे उगवलंय हे सुद्धा उगवणार. आणि तुम्ही जे उगवताय ना ते मोठे मोठे त्याला फळ आलेले ते तण नाहीये, ते औषधी वनस्पती आहे. हे दोन्ही सारखेच आकाराचे की नाही? हां, हे पा बा, दुसरं जाऊ दे. इथं मध्ये जावा, हे दाबा, हे दाबा. असं दाबा. टाईट आहे, हे काय आहे? कडक आहे. आणि हे काय आहे? नरम झाली ती. सर एक सांगतो, आता बी एसीटी वैदिक वरचं काय करायचं सर, असं याच्यामध्ये हिंडायचं. लष्टर खूप आहे. तुम्हाला तो इतकं लष्टर लागतंय की माझे पॅन्ट सर्व असे ढवळे घालतात त्याच्यामध्ये पिवळं लागतच नाही. म्हणजे ते परागकण म्हणतात त्याला, तुम्ही लष्टर म्हणता. हां. हे बा, आमच्यामध्ये लागा म्हणजे लय झालं त्या दुसऱ्यामध्ये लागलं. हे पहिली गोष्ट तुम्ही बारीक निरीक्षण करा. याच्यामध्ये सगळे जे कण आहे ते सगळे एकसारखे, याच्यामध्ये लहान मोठे सगळे लहान आहे. मोठे. म्हणजे याच्यामध्ये फेल काय करणार आहे? जास्त जाणार. याच्यामध्ये वांज जर्मिनेशन कमी निघते. वांज कमी जास्त निघणार, याच्यामध्ये वांज कमी कमी निघणार. दुसरी अजून एक गोष्ट पहा, याचा देठ काय आहे? लांब आहे. हा देठ कसा आहे? लांब आहे. आणि कसा आहे? मजबूत आहे. याचा देठ काय आहे? हे बाबा हे दाबल्यावर काय होतं? जागेवर राहते. हे बा, हे दाबा सोडून द्या. पूर्ण हा, स्पंज केलं तरी हे जागे. बा, हे दाबा, हे बा, हे काय झालं? लगेच याचं चित्र काय झालं? बिघडलं. याला काहीच फरक नाही. जागेवर आलं. हे तुम्ही ज्यावेळेस एक्सपर्टच्या नजरेतून बघाल तेव्हाच कळेल. अजून एक गोष्ट पहा, खाली कांदा. हा कांदा बघा खाली. याचा कांदा जेवढा आहे, हे पूर्ण गेला. याचा कांदा पण पोचलाय. कांदा पोचला. म्हणजे हा याच्यामध्ये ताकद आणखीन वाढली. याचं काय झालं? कुजला तो. आणि हा खराब झाला. खराब सर, झाला. तो रासायनिक पेक्षा खर्च हे बघा, नाही तो याला जर 5,000 खत एक वापरलं मिनिट, ना, तुम्ही जे म्हणता तेवढ्याच्याला याला 15,000 बरोबर एकदम बरोबर. पण कधी? किती खर्च याला किती दिवस? रासायनिक मध्ये किती दिवस? बघा, डाळड्यावर खर्च कमी आहे. डाळडा काय भाव आहे? मग आता किती पुढचा अनुभवच नाही ना मला. आम्ही डाळडा काय भाव यावर्षी. आहे? 80-90 रुपये. 100 आणि गाईचं तूप 800 रुपये. 800 रुपये 900. अच्छा, तुम्ही दोघांमध्ये तुलना करणार का? कांद्याचं जे तुम्ही हे लावलं, जे काही बेन लावलं ते काय भाव आहे? ते 30 रुपये किलो. बरोबर. या सगळ्याला किती लागलं असेल? 60,000चं. 60,000 लागलं. बरोबर. आता समजा इथं वैदिक वापरलं नसतं तुम्ही आणि मधमाशी झाली नसती, तर ते सगळं 60,000 अख्खा रुपये flop plus झालं. तुमचे कष्ट डब्यात सगळं डब्यात. हो. मग ते परवडलं. तेव्हा नाही खर्च होत. तो खर्च नसतो, तो साऱ्या दुनियाचा खर्च झाला आपल्याला. निंदून घेतला अर्ध्यापर्यंत पलीकडे राहिले. निंदायचं नाही. हा, मी तेच सांगू लागेल. पावसात कशा, उन्हाळ्यात कशाला निंदता? पावसात निंदा ना तुम्ही. पण ते बी निंदू नका, ब्रश कटरनी काढा. शेत बाकी शेतील काही वापरू पण याला तुम्ही हा, आता कसं बोलले, याला म्हणतात कमिटमेंट. आम्ही एकदा विश्वास ठेवलाय तुमच्यावर. नाही ठेवायचाच. हो, एकदा ठेवला ना, आम्हाला विश्वासाने ठेवला. एकदा नाही 6 महिने ठेवायचं. तुमचं ऊन असं चावतो? नाही ऊन नाही, चावतं. तसं नाही. तुमच्या लक्षात नाही राहिलं. हे बघा, ऊन असतं, बरोबर आहे ना. आता ऊन चावतं म्हणजे तुमच्या हवेमध्ये काहीतरी गोष्ट आहे जी डायरेक्ट इन्फेक्शन करते. अशी काही घटक असे हवेमध्ये असतील का जे डायरेक्ट तुमच्या त्वचेवर, समजा मी आहे, माझा केमिकलचा फार काहीच संबंध येत नाही ना. मग आसपास जरी कोणी फवारेला असेल आणि ते जर हवेत असेल तर त्याचासुद्धा लगेच इफेक्ट होतो. तेवढं संवेदनशील असेल तर असं येते. हे क्षेत्र किती टोटल तुमचं? 20 गुंठे. 20 गुंठे.
तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव विशाल गजानन झाडे, राहणार बटवाडी, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. ओके. क्षेत्र सगळं 4 एकर आहे. इथे 4 एकर आहे 4 एकर आहे. आणि पाणी तुमचं 20 गुंठ्यापुरतं आहे. पाणी सध्या आता 2.5 एकर चालू आहे. पाणी 2.5 एकरला 2.5 एकर हां पाणी चालू आहे. चालू आहे. मोसंबी 1 एकर, कांदा 1 एकर आणि हे 20 गुंठे कांदा कुठे? शिवनेरी बियाण्याचा कांदा. बर 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 बर. हे आपली SCT वैदिकचाच आहे आपला. हां कांदा आहे आणि मोसंबीला ते वैदिकच चालू आहे. बर बर. मग भाजीपाला तुमच्याकडे फार कमी होतो का? हां कमी होतं. अच्छा ठीक आहे. मग जास्त तुमच्याकडं मोसंबी आणि कांदा. नाही, मोसंबी हिंगोलीमध्ये 2च प्लॉट आहेत मोसंबीचे, ते बी आमच्याच गावात येतं, बाकी कोणीकडेच नाही मोसंबी पूर्ण जिल्ह्यात. मग ते कांदा कांद्याचे प्रमाण जास्त आहे. कांदा भरपूर आहे. कांदा भरपूर आहे. तुमच्याकडे भाजीपाला केला तर सक्सेसफुल होऊ शकतो का? बघा याचा लाग बघा, दिसतोय का? हा काय ते आणि हे काय ते आणि ही फुलं बघा. हे केलं सकाळी तोडा झालेला आहे. सकाळी तोडा केलेला आहे, तोडून ठेवले तर फक्त ते आणि bunches मध्ये सेटिंग सगळी. म्हणजे जे लाग जो आहे ना ते याला फुलंच आहे अजून. हे बघा इथं लागले बघा. म्हणजे जे सेटिंग जे आहे ते हे काय ज्याला लागलंय ना ते बंचेसमध्ये आहे बघा. फुलं तर येतात पण बऱ्याच वेळा फुलं गळून जातात हीटमध्ये. आज तुमच्याकडं टेम्परेचर किती भयानक आहे सांगण्याची काही गरज आहे का? एवढ्या टेम्परेचरमध्ये हे फुलं काय झाले, सेटिंग झाले, बरोबर आहे की नाही? फुलं टिकून राहिले इथपर्यंत ठीक आहे, पण त्या फुलांचं काय होऊ राहिलं हे बघा. अहो पोरं सगळ्यांनाच होतात परंतु ती कर्तबगार होती, बरोबर आहे की नाही? फुलं म्हणजे मुलं झालेली. हे बघा हे फळं बघा आहे ना, म्हणजे ही तिथे एकच कळी जाळली पा फक्त. म्हणजे त्याचं सेटिंगचं जे प्रमाण आहे ते प्रमाण जनरलपेक्षा काय आहे एवढ्या हीटमध्ये जात आहे. हा तुम्हाला मार्केटमध्ये घेऊन जाणार. सध्या रेट कमी आहेत पण समजा भविष्यात रेट वाढतील असं. रेट तुम्ही मार्केटमध्ये काय याचा विचार नका करू. तुमच्याकडे जर क्वालिटी असेल तर तुम्ही बार्गेनिंग करू तोलमोल करू शकता का नाही? आपण तोलमोल कधी करतो? जर तुमच्याकडे जर त्या मालाची क्वालिटी कशी पाहिजे जी लोकांकडे नाही आहे. जनरल क्वालिटी नको, स्पेशल क्वालिटी पाहिजे. म्हणून बाजार भावाबद्दल तुम्ही बोललंच नाही पाहिजे, चुकीचं आहे ते बोलणं. सोसायटीमध्ये हायफाय सोसायटी आहे जिथं ज्यांचे पगार लाख 2-2 लाख 5-5 लाख आहे किंवा बिझनेस आहे, अशा लोकांकडे जा. तुम्ही त्यांना एक सॅम्पल खायला द्या, 2-2 वांगे पावशेर का हो खायला द्या. आज खायला द्या, फक्त पैसे देऊ नका. मावशी तुम्हाला पसंत पडले तर उद्या पैसे द्या, आता पैसे देऊ नका. उद्या परत घेऊन जा. तुमचं पोरगा नापास होतं का पास होतं लगेच कळलं ना खरे खोटे. आज खाल्लेले उद्या पैसे घेऊन येतील म्हणजे बरोबर आहे की नाही? अहो सापडीत तर सापडीत. म्हणजे ते शेतकरी काय करतात, शेतकऱ्याला सापडता का हा शेतकरी कुठं बसलेला आहे माल घेऊन. त्याचं कारण तुमच्या मालाची चमक, याची क्वालिटी. माल असा पिकवायचा की ग्राहक आपल्या मागं आला पाहिजे. पण तुम्ही पिकून जर वावरात बसले तर तुमच्या मागं कोण लागल? तुम्ही माल कुठं न्यायला पाहिजे मार्केटपर्यंत. आणि तो बी तुमच्या गावात नेऊन उपयोग नाही. तुमच्या गावात जर जाणकार असतील तर न्या. तुमच्या गावात जर काही कळत नसेल समजायचं, गावात नेऊन काय फायदा नाही, मग रिसोर्टला घेऊन जायचं. सोनाराने सोन्याचा माल सोन्याच्या भावातच विकला, पण ते त्याला पहिलं माहीत पाहिजे हा सोन्याचा माल आहे आणि तो शुद्ध पाहिजे, त्याच्यामध्ये भेसळ नको केमिकलची. पहिल्यांदाच लावले वांगे मिरची का ह्याच्यापूर्वी लावले का? भाजीपाला पहिल्यांदाच केला आणि ते बी वैदिकवर पहिल्यांदाच एवढी डिरिंग केली व्हिडिओ पाहून. व्हिडिओ पाहून. बर, मग तुम्ही लागवड करू नका म्हणले वडील म्हणे. या भागात कोणी भाजीपाला करत नाही? करतात पण थोडाफार रासायनिक. बरं का करत नाही? म्हणजे केला तर काय होतं? घाट्यात येते, म्हणजे तो पिकतच नाही. पिकत नाही, थोडाफार पिकते. मी ऐकलं की दोन्ही प्लॉट पण खराब झाले होते पूर्ण, म्हणजे डेव्हलप नव्हते होत. बरोबर आहे का? हे खरं आहे का? हो. काय झालं होतं? वाढ नव्हती. वाढ होत नव्हती. बर. जागेवर स्टॉप प्लॉट झालता, जागेवर स्टॉप झाला होता. बर, मग त्यानंतर त्याला सॉइल चार्जर दिलं डबल. किती दिलं? 5-5 लिटर. किती जागेला? हे 20 गुंठ्याला डायरेक्ट 3 लिटर दिलं आणि पलीकडे संत्रा आहे त्याला डायरेक्ट 10 लिटर दिलं. म्हणजे त्याला 10 लिटर याला 3 लिटर. किती दिवसापूर्वी? मोसंबीला आतापर्यंत 16 लिटर गेलं आणि भाजीपाल्याला 18 लिटर गेलं 20 याला. ते 25 दिवस. म्हणजे तुमची जमीन किती चिबट झालेली आहे तुमच्या लगेच लक्षात येईल. बरोबर आहे? म्हणजे जर तुम्ही ट्रीटमेंट देऊनही जर त्याला रिस्पॉन्स मिळत नसेल आणि सगळ्या जनतेला रिस्पॉन्स मिळतो आणि तुम्हाला मिळत नाहीये, म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे? आपल्या मातीमध्ये. बरोबर आहे की नाही? मी पहिले मिरची घेतली. किती क्षेत्र?
अर्धा एकरात मिरची बर. प्लस टरबूज केलं बर आणि अर्धा एकरात पपई प्लस खरबूज केलं बर. टोटल मिरचीमध्ये आंतरपीक टरबूज आणि खरबूज केलं. बर, बर, हा. पपईमध्ये खरबूज आणि मिरचीमध्ये टरबूज. मिरचीमध्ये टरबूज केलं आणि पपईमध्ये खरबूज केलं. बर दोन्ही मी परफेक्ट कार्यक्रम एकदम एकदम ते स्वतः हात विक्री केली मी गोरेगावात बसूनच फक्त व्यापाऱ्यात पोस्टरच केलं सर वैदिकचं पोस्टर लावून विकलं. त्याचा काय 15 फायदा रुपये झाला माल गेला. त्याचा काय फायदा झाला नाही ते फायदा ते पोस्टर पाहिलं पण ज्यावेळेस गिरायकानं पहिलं खाल्लं ते शेवटपर्यंत खाल्लं. पहिल्यांदा पाहून पोस्टर पाहून आला पोस्टर तुमचं विकायचं काम करीत नाही माणसाला फक्त जवळ बोलवती आलं का लक्षामध्ये गोरेगावातच जिंकलं मी. हा मग ज्यावेळेस त्यांनी खाल्लं तर काय सांगितलं ग्राहकांनी मला नंतर हिंगोलीला पण बोलावलं शिक्षक लोकांनी त्यांनी फळं घेऊन हिंगोलीला गेलो. म्हणजे ज्यांनी खाल्लं त्यांनी दुसरीकडे जाऊन प्रचारच केला की नाही केला की नाही असं आहे म्हणजे एक एकर केलं. पपईची काय कंडिशन किती महिन्याचं आहे पपई डिसेंबर मध्ये आता 4 महिने होऊन गेले. 4 कशी आहे कळी लागली. आता किती महिन्यात 4 महिन्यात 4 महिने एकदम एकदम कळी लागली. व्हायरस बिरस काहीच नाही. आता पपई नेटी पपई पुन्हा पहिले जुनी वायराची पपई व्हायरसची पपई होती. वायराची पपई जवळ लागू त्याला खेटून बांधाला म्हणजे बेडला बेडाची बेड बांध पण नाही एकाच. तुम्हाला माहिती भाऊ सगळं हो, आम्ही बघून आलो ना तिथून. पहिले बघून पपई एक नंबर आहे सुरुवात माझी झाली म्हणून हे पाहून इथून 1.5 किलोमीटरवर आहे 1 किलोमीटर. मग तुमच्या पिकामध्ये तुम्हाला मिरचीमध्ये आणि टरबूजमध्ये काय फायदा झाला फायदा म्हणजे एक तर गोडी आणि उत्पन्न वाढलं हां आणि रेट भरपूर भेटला ना. किती भेटला म्हणजे 15 रुपये किलो निघालं. 15 रुपये किलो विक्री शेतातूनही विकलं. 8 रुपये खाईन 8 रुपये नाही 5 रुपये व्यापारी 5 रुपये म्हणजे बाकीच्याला 5 रुपयाला कोणी खात नाही नाही मी 15 रुपये तुम्ही किलो निघलो. तुम्ही 15 रुपये 8 रुपये किलो विकता खरबूज 40-35 खरबूज 30-35 रुपये विकलं. 40 लोक विकलं मी खरबूज. काय खरबूज खरबूज किलो किलो हो. किलो मध्ये. आणि ते 20-22 18 येऊ लागलं किंवा 15ने नेऊन दिले लोकांनी. आणि तुम्ही 40 विकू राहिले हो. काय कारण ते बी ठरवून ठरवून म्हणजे कळलं ना? जागेवर बसत जाऊन मी गोरेगाव जाऊन बसत जाऊ कुठेच गेलो नाही विकायला. मग ते सगळे लोक तिथे परत रिपीट यायचे बरोबर आहे की नाही म्हणजे तुमच्या 20 गुंठ्यामध्ये काय काय उत्पन्न निघाल तुम्हाला पिकांचं किती रुपयामध्ये निघाल जर काढलं तर टरबूज मला टरबूज 50-60 हजारात झालं बर आणि मिरची 50 हजारात झाली. म्हणजे 1 लाख रुपये झाले 1 लाख रुपये ते झाले 20 गुंठ्याचे 20 गुंठे. आणि खरबूज आणि खरबूज झाला असेल 30-40 हजाराचं. आणि पपई प्लस त्यात पपई आता त्याच्यामध्ये पपई पण आहे. पपईचा खर्च मला आता निघणार नाही त्या खरबूजात. खरबुजाच्या ह्याच्यात इकडचा खर्च मी गेल्या वर्षी मी केमिकल केली पपई हा. खरबुजाचा खर्च निघून गेलता बर. त्याचा नाही काही. पण नंतर मग पपईवर व्हायरस येऊ लागला पपई खराब होऊ लागली सडू लागली पपई झाडातून अशी सडेल. रासायनिकचा प्लॉट यांनी केला होता हा. ना आपला वैदिकचा होता. बरं मागच्या वर्षी मागच्या वर्षी. बरोबर आणि मग हे मार्केटमध्ये यायचे ह्यांचे शेजारी पपई खायचे आणि पपईला पपई हवा आपली पपई संपल्यानंतर विकल्यानंतर ह्यांची खपायची. मग हे म्हणजे अशी पपई कशी बाबा गाव हे मग प्लॉटला म्हणजे तर तुमची ओळख नव्हती नाही ओळख नव्हती पपई म्हणजे तुमची पपई संपल्याशिवाय आमचा नंबर का नाही लागत मग म्हणलं हे असं काय आणि आपल्या शेतात म्हणजे मग शेतात येऊन पहा. मग ती पपई किती दिवस चालली होती तुमची ही 3.5 वर्ष अजून झाली चालू आहे. आपल्याला. अजून चालू आहे. हे आता पण आलती प्लॉट आता लय उंच झाली आता किती वर्ष 3 वर्ष झाली. पपई चालू आहे आता एंड होता लोकांना सांगू नका लोक म्हणजे काही फिकते नाही कंपनीचे माणसं काही पण प्रचार करते म्हणे जेव्हा तुमच्याकडे क्षारांचं प्रमाण खूप जास्त होतं तेव्हा गोअमृतचा वापर करा. गोअमृत म्हणजे मिल्क चार्जर आणि वैदिकच्या चाऱ्याचं शेण शेण बरोबर आहे ना तर ते शेण काय करायचं कुजलेलं ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सॉइल चार्जर हे स्प्रे करायचं आणि ते तुमच्या झाडाभोवती जिथं तुम्हाला क्षार नको आहे ते टाकून द्यायचं. ते हळूहळू मिक्स होऊन बरोबर ते क्षार कमी होऊन जातील आणि ते त्याला तुम्ही घाबरू नका. आणि सर 50 झाडावर थोडा निमॅटोड आढळला. नेमॅटोड जर असेल तर पाणी कमी करा. आता हे पाणी इकडे वाहणार हां तिथं पाणी एका कॉर्नर मध्ये जमा होते पावसाळ्याचं तिथं जास्त त्याच असेल जागेवर पहिल्या बागेत त्याच झाडावर होता आणि आता पण ते जवळपास 3 वर्ष रेस्ट तुम्हाला उत्तर कळालंय त्याचं पाणी जास्त झालं की नेमॅटोड होतो. त्यासाठी आता पर्याय पाणी कमी करायचं पावसाच्या पाण्याने काही होत नाही पण ते पाणी जर वाहून आलं दुसऱ्याचं वाहून आलं पावसाचं पाणी म्हणजे याचा गैरसमज करू नका. काही जण म्हणतील पावसाचं पाणी साहेब मग कुठून आलं दुसऱ्यांच्या वावरामधून आलं नाही पावसाचं पाणी नाही ते पावसाचं पाणी म्हणजे वरून पाणी पडलं ते तुमच्या मातीत जिरलं याला म्हणायचं पावसाचं पाणी आणि दुसऱ्याच्या वावरातून वाहून आलं ते पावसाचं पाणी नाही दुसऱ्याची जमीन धुवून आलेलं आहे ते भेसळ करून आलं एकदम बरोबर. मग पावसाचं पाणी कधीही घातक नसतं नेहमी लक्षात ठेवा बरोबर आहे. मग पाणी कुठलं घातक की जे आपण भरतो किंवा जे वाहून येतं
मग त्याच्यामध्ये क्षार खूप असतात. मग ते पाणी जेव्हा तुमचं साचतं तेव्हा ते मुळांना जखमा करतं आणि अशा जखमा झालेल्या मुळांना नेमॅटोड होतं. काय हा. यायच्या जमिनीला कोणतं जरी खत टाकलं सर हा. तर लागू होईल लागू होत नाही. बाकी हा. काही रासायनिक नाही. एक आहे. तरी पण नाही 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 एकच तुमचं समज. लागू होत नाही म्हणजेच काय झालंय तुमची जमीन चिबड्याची झालेली आहे. चिबड मग म्हणजे हे आता- जे क्षेत्र आहे ना सर, हा या क्षेत्राला चिबाडी जमीन असं नावच आहे. पहा ऐका नाही हो ना आता मी तर पहिल्यांदा आलोय आज हम्म. तुम्ही तर का मला फोन करून सांगितलं नाही. म्हणजे तुमची जमीन चिबड म्हणजे काय तुम्ही एक लक्षात घ्या. माती म्हणजे काय असतं 3 गोष्टी. पहिलं काय आहे माती, माती, दुसरं काय आहे हवा हवा, आणि तिसरं काय आहे पाणी. पाणी. बरोबर आहे. वापसा कशाला म्हणतो आपण त्यालाच म्हणतो. हे उकरा हे बघा ही माती हे बघा थांबा, जास्त नका उकरू. हे काय हे बघा हे काय हां मुळी. पांढरी मुळी आहे बघा. आता याच्यामध्ये इथे जमीन हीट बघा किती आतमध्ये खोल हीट बघा किती. बरोबर आहे. आता ह्या पिकाला हीट सहन होतं नाही होतं याला होतं सहन टमाट्याला होत नाही बिलकुल. ते लगेच जळून गेलं बा. सेम ट्रीटमेंट आहे ना. हा, सेम ट्रीटमेंट. हा, म्हणजे तुम्हाला टोमॅटोला हे बघा ही मुळी पाहिजे. याला बी टाकले ना तुम्ही. हो सेम बेसल डोस सेमच आहे. फवारणी पीक सेम, पाणी सेम आहे पाणी सेम आहे. बघा काय आहे म्हणजे बघा आता लाईव्ह प्रोग्राम आहे तुमच्या समोर. पाणी सेम आहे फक्त पीक काय आहे वेगळं. या बघा चिबडलं सगळं झालं का नाही. आता याचं कारण सांगतो बा. ही जी मुळी आहे पांढरी मुळी हिचं तोंड चालू आहे चालू आहे. म्हणून हे वर दिसतं तुम्हाला फुलं. हम्म. वर फुलं दिसले की खाली पांढरी मुळी असतेच उचकून पाहायची गरज नाही. आणि जोपर्यंत खाली हे फूल आहे म्हणजे हे मुळी आहे तोपर्यंत वर झाडाला कधीच काही होत नाही. शेंडा चालू राहतो, कळी चालू राहती, फळ बी चालू राहतं. ज्या दिवशी ही मुळी थांबली त्या दिवशी शेंडा बंद होतो, कळी गाळायला सुरुवात होती. जे फळ आहे तेवढंच मॅच्युअर्ड होतं. कळलं. मग ही मुळी कशा जोरावर चालती ह्या झाडात जोरावर चालती. कोणाच्या झाडाची. नीट समजून घ्या सायन्स. कशाच्या झाडाच्या जोरावर. मुळी ही मातीच्या जोरावर चालत नाही. ते कशा जोरावर चालती झाडाच्या. कशावरून ह्या झाडाची माती सुपीक केली ती कोणी केली SCT वैदिकने नाही केली. हे गैरसमजातून बाहेर या. SCT वैदिक काय करतं फक्त ह्या झाडाला सूर्याशी जोडतं. प्रकाश संश्लेषण क्रिया. प्रकाश संश्लेषण क्रियेशी काय करतं जोडतं आणि ह्या मुळीला आजूबाजूला संरक्षण करतं. तिच्यापर्यंत कुठलं रसायन केमिकल किंवा कुठल्या प्रकारचे जीवाणू घातक रोग वगैरे जाऊ देत नाही. म्हणजे ही मुळीला SCT वैदिकची जी खतं आहेत ती खतं काय करतात याला टिकून ठेवतात मुळीला. मग आता मुळीला ताकद कुठून मिळते. हे झाड जे अन्न जे तयार करतं झाड ते अन्न वरून कोणाकडे येतं 50% अन्न कोणाकडे येतं मुळीकडे. आणि त्या मुळीतून ते कुठं पडतं बाहेर. ते बाहेर पडलं की ते अन्न खाण्यासाठी जीवाणू तिथे येतात, गांडूळ तिथे येतात. हे सगळे तिथे जीव तिथे आले की ते ह्या मुळीकून ते रस घेतात साखर आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांच्या शरीरातून जो स्राव जसं गांडुळाच्या शरीरातून वर्मीवॉश बाहेर पडतं की नाही. वर्मीवॉश. गांडूळ खत हे झाडाच्या लाईव्ह पाहिजे. बाहेर तयार केलेलं गांडूळ खत झाडाच्या काही कामाचं नाही. काहीच कामाचं नाही. जमिनीत तयार व्हायला पाहिजे. त्याचा उपयोग होत नाही असं नाही पण ते फक्त सॉईल कंडिशनर म्हणून काम करतं. त्यांनी खरं काम काय करायला पाहिजे माती सुपीत करायला पाहिजे पण ते करीत नाही. मग जेव्हा तुमचं गांडूळ तिथं खाली विष्ठा टाकतं तेव्हा माती काय होते सुपीक होते. मातीचा एक कण त्याच्या विष्ठेचा एक कण हे दोघं काय झाले पाहिजे जॉईंट झाली पाहिजे तिथंच. म्हणजे अशा प्रकारे ही जी तुमची शेती आहे ह्या शेतीमध्ये जीवाणू तिथंच पाहिजे, सगळी गांडूळ तिथंच पाहिजे आणि हे जेव्हा तिथं तयार होता त्यावेळेस ते दोघं मिळून ती माती काय करता सुपीक. इथं लाईव्ह उदाहरण आहे ना. ह्या झाडाला त्याचा जे काही चिबडपणा आहे तो सहन झाला नाही, हीट सहन झाली नाही, त्याच्यामुळे काय झाली मातीत कसं आहे तुम्ही सेम झाड इथं लावा सेम असं होणार, तुम्ही सेम वेल इथं लावा सेम तसा होणार. म्हणजे त्याला हीट सहन होतं याला हीट सहन होत नाही. आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला टोमॅटो करायचे असेल तर शेड नेटमध्ये करतात. कळलं का. म्हणजे माती सुपीक कोण करतं झाड करतं, पिकं करतात आणि पिकाला सुपीक कोण करतं सूर्य करतो. मग जर याच्यामध्ये हिरवेपणा असेल तर ही माती पण सुपीक होणार आणि हे झाड पण तसं काय होणार मोठं होणार. म्हणजे हे मातीला देतं आणि माती याला देते अशी एकमेकाची काय चालू आहे देवाणघेवाण. मग या प्रक्रियेमध्ये SCT वैदिकचा रोल काय आहे की पहिल्यांदा मुळाला जपणं, नंतर झाडाकून भरपूर अन्नद्रव्य तयार करून ते परत सगळ्या झाडामध्ये आणि खाली मातीला
पाठवायचं आणि त्यातल्या जीवाणूंना जगवायचं. मग आपल्या एसिडी वैदिकचं प्रत्येक ताकद काय करते, मातीमध्ये जे जीवाणू आहे त्यांना ताकद देते. सुपीक मातीची लक्षणं काय, पिकं कुठं चांगले येतात, सुपीक मातीमध्ये. ती माती तुमची जी आहे ती तिचा दर्जा कसा ठरवायचा, तर मातीमध्ये 100% जर धरला आपण तर मातीमध्ये 25% हवा असते. किती टक्के, 25% पाणी असतं, बरोबर. उरले किती, 50%. त्याच्यापैकी 45% मिनरल्स असतात. किती टक्के, 45. म्हणजे खरी माती जे म्हणतो त्याला खनिज म्हणतात. त्याला माती म्हणजे माती दुसरं तिसरं काही नको, अनेक खनिजांचं मिश्रण आहे, बरोबर. आता हे उरलेले 5% जे आहे ते काय आहे, ते आहे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय पदार्थ. किती झाले सगळे, 100%. तसंच प्रत्येक पिकाला तुमच्या मातीमधला जो रेशो आहे, पाणी हवा आणि मिनरल्स आणि ऑर्गॅनिक कार्बन, ह्या चौघांचा रेशो जर बदलला तर त्या पिकावर दुष्परिणाम होतो. आता याच्यामध्ये हवेचा परिणामच नाही, प्रमाणच नाही, नुसतं पाणी आणि माती आणि ऑर्गॅनिक कार्बन बी कमी आहे. म्हणजे तुम्हाला जर हे पीक टिकवायचं असेल तर याच्या 3 पटीने ऑर्गॅनिक कार्बन टाकावं लागेल. म्हणजे तुम्ही याला जर 5 लिटर सोडायचे तर त्याला 15 लिटर लागेल. मग ह्याचं त्याचं प्रमाण आहे. याला तुम्ही 3 किलो टाकलं तर याला तुम्हाला 9 किलो टाकावं लागेल, कारण त्या मातीचा तसा स्तर आहे. तुमची माती जर त्याच्यापेक्षा सुपीक असेल तर यांनी 3 किलो टाकलं, तुम्ही 1 किलो टाकलं तरी तुम्हाला रिझल्ट भेटणार, बरोबर आहे की नाही. म्हणजे चिबळाची जमीन जर पिकली तर जगाला तोड नाही, तर तिच्यामध्ये ताकद आहे. मग तिच्यामध्ये ताकद आहे, पण ती ताकद आपल्याला काय करता आली पाहिजे, यूज करता आली पाहिजे. ज्या वर्षी कमी पाऊस झाला त्या वर्षी चांगलं येते. नाही, बैल नांगाट असला ना, त्याला येसन घालणारा जर असेल ना तर दणादण नांगरून घेतो त्याच्याकडून. पण ते जर आवरला नाही ना तो तास सोडून नांगरा सहित गावात घेऊन जातो. खरं आहे का खोटं आहे. म्हणजे तुम्हाला तो आकळतं. चिबळाची जमीन म्हणजे हा नंगाट बैल आहे. मग हा नंगाट बैल हाकायचा म्हणजे सोपं नाही, त्याला एकच मार्ग आहे, सॉईल चार्जर टिबर वापरणे, एससीडी वैदिकचा वापर मोठ्या प्रमाणात करणे, तरच नाद करायचा, नाही त्याचा उपयोगच नाही काही. सरांनी 2 लिटर सोडायला सांगितलं, मी 5 लिटर दिलं. हां, नाही 5 लिटर नाही, तुम्ही 10 लिटरपर्यंत गेले ना तर तुम्हाला भयंकर रिझल्ट भेटणार त्याची. मग हे फरक आहे तुमचा. मग तुम्ही काय करा, हे तुमचं वांग्याचं पीक का चांगलं आलं, कारण याला ते बरोबर तुमची जमिनीचा रेशो काय झाला, मॅच झाला. दहा गुंठे रासायनिक आणि 30 गुंठे वैदिकवर. नाही, आम्हाला ते अनुभव घ्या, अनुभव घ्यायचा होता. चांगलं केलं तुम्ही, ते कसं करायला पाहिजे. तो पहिली अवस्था आहे याला काय केलं, त्याला तेच याला हां तिळाला बी फक्त आम्हाला ओळखून दे की हे तीळ अशासाठी लावला की समजा जर मधमाशी नाही आली हां तरच होता आपल्या शेवटचा पर्याय हाताने पोलन करायचा. आणि यावर्षी याचा- मधमाशी खूप आली, रासायनिकवर आली आणि एसटी वैदिकवर बी आली खूप. हां 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 या प्लॉटला माशीचा प्रॉब्लेम आला नाही सर, आलाच कोणत्या? नाही. एसटी वैदिकमुळे. नाही केमिकलच्या प्लॉटला. हां दोन्ही बी सेटिंग करून केमिकलला पण तिकडे हां नाही तसं नाही, काय असतं माहिती आहे, लक्षात घ्या. तुमचे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मधमाशा आल्या हां तर त्या सगळीकडे पोलन करणारच ना, हां. त्याच्यामुळे शंकाच नाही ना. याला 3 शक्ती 3 सम्राट 2 मिराकल 1 ह्युमस हां. RNPH 1200 ग्राम आणि कृषी अमृत 8 बॅग बरोबर पूर्ण बेसल डोस दिला. आणि सॉईल 20 लिटर गेली, पूर्ण एक कॅन 20 लिटरची बर. 30 गुंठ्याला. सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरतो की नाही, हां ती कशावर वापरतो, मातीवर वापरतो, मातीसाठी. बरोबर आहे. हां, तुम्ही ती पिकावर आपण वापरतच नाही. नाही. मग जर तुम्हाला पिकावर जर तिची लक्षणं नाही दिसत आहे आणि पहिल्या वेळेस तुम्हाला कधी कधी केमिकल त्याच्यापेक्षा भारी दिसतं, बरोबर आहे. असं तुमच्याच बाबतीत नाही, खूप जणांच्या बाबतीत झालेलं आहे की केमिकलचे रिझल्ट दारूसारखे पटपट येतात लगेच, बरोबर आहे. तर त्याचा प्लॉट पटकन उठून जातो आणि आपला प्लॉट मागेच राहतो. आणि मग पाऊस सुरू होतो, 1 महिना 1.5 महिना होतो, त्याचा प्लॉट चालू मागं थांबतो आणि याचा प्लॉट झरकनवरती येतो नंतरच्या 20 दिवसामध्ये. असं खूप साऱ्या शेतकऱ्यांचं होतं. काय कारण त्याचं कारण म्हणजे तुमची जमीन जर खराब असेल तर SCT वैदिकमध्ये तुम्हाला पिकावर रिझल्ट दिसणार नाही, हे लक्षात ठेवा. कधी जर जमीन खराब असेल तर तुमच्या जमिनीमध्ये जर विषारी अंश असतील किंवा रासायनिक अंश असतील, रासायनिक तर पहिलं पेरलंच होतं सुरुवातीला. हां, तर मग तुम्हाला नाही, सर्वच कांद्याला पेरलं होतं. त्याच्यानंतर सुरुवातीला एकदा रासायनिकचा डोस गेला आणि नंतर 15 दिवसांनी मग एसटी वैदिक चालू केलं. SCT वैदिक वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये केमिकल बिलकुल नको. नाही, तुमचं पीक जे आहे हे ते कमी वापरायच्या कालावधीचं अगोदर वापरलं. नाही, पण तुमचं पीकच कमी कालावधीचं आहे ना. हां मग तुमचं पीक जर कमी कालावधीचं आहे तर तुमच्या ते पिकामध्ये केमिकल आणि वैदिक दोन्ही काय झालं,
मिक्स झालं. आता हे पिकच किती महिन्याचं आहे? 3 महिन्याचं. 5 महिने 5 नाही नाही, आपण ट्रीटमेंट 3च महिने करतो ना, नंतर 2 महिने आपण कुठं काय करतो, फक्त वाट बघतो ना वाळायची. म्हणजे 3 महिन्यामध्ये तुम्हाला 90 दिवसामध्ये तुम्ही ज्यावेळेस 2 बेसल डोस टाकता वेगवेगळे, ते दोन्हींचा पण एकमेकावर काय होतो, दुष्प्रभाव होतो. आता जे तुम्ही प्युअर वापरलं त्याच्यावर लगेच काय दिसतो प्रभाव. एक तर तुमची जमीन काय आहे, थोडी वेगळी. हां, मग त्या जमिनीमध्ये तुम्हाला वैदिकचे रिझल्ट भेटायला थोडासा काय लागणार आहे, वेळ लागणार आहे. मग तो वेळ तुमच्याकडे नसल्यामुळे आता कसं गंमत, याची गंमत कशी आहे का, हे जेव्हा त्याला बाहेर विकास नाही होत तेव्हा त्याचा मातीमध्ये विकास होतो. ह्याच्यामुळे तुम्हाला याला पण भरपूर मधमाशी भेटली. खूप भेटली. जर हे जर नसतं केलं, नुसतं केमिकल असतं, तर मधमाशी चुकूनही आली नसती. नाही सर, आमच्या गावाचे जवळपासचे आता प्लॉट आहेत जे पंचगंगाचे माझ्यासोबतचे डेलीचे, त्याचे पूर्ण फेल केलेले 40% पण भरले नाहीत. आम्ही आता दोघं असे हो, दोघांची 100% सेटिंग सेटिंग पूर्ण आहे. म्हणजे हा याच्या जेव्हा उड्या मारू राहिला, हा प्लॉट जर तुमचा याच्यावर नसता तर मधमाशी इकडे आली नसती. आणि तो बी काय आला, कारण 30% म्हणजे फार मोठं, तीन प्लॉट आहे ना तुमचे हे, आणि हा एकच प्लॉट आहे. 3 प्लॉटची मधमाशी भरपूर निघाली, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक त्याचा तिकडे पण काय झालं, तुम्हाला फायदा झाला. तुम्ही एक ऑब्झर्वेशन जर केलं तर बघा, इकडे नाही, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी, गोंडे जाऊ द्या, तुम्हाला एक फरक, तुम्हाला फरक बघायचा आहे ना. फरक सांगतो. पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्ही याचं बी काढा, अलग बी काढायचं, वजन याचं बी बघायचं. काढा आणि याचं बी काढा. त्यावेळेस मी तर नसणार आहे, बरोबर आहे. ते बी समोर धरायचं आणि त्याचं वजन करायचं. सारख्याच बिये घ्यायचे आणि सारख्याच बियांचं वजन करायचं. माप एक गोंडे, हां गोंडे सारखे घ्यायचे, नाही किंवा पूर्ण प्लॉटचं वजन करायचं, या पूर्ण प्लॉटचं वजन करायचं. नंबर 1. नंबर 2, तुम्ही इकडे जे तण आहे, इकडं हे कोणतं तण आहे पहा, इकडं कोणतं तण आहे पहा, मागं सारखा, इकडे गवत आहे, चिबडाचं गवत आहे सगळं, आहे का? इकडे चिबडाचं गवत दाखवा मला. इकडे गवत वेगळं आहे बघा, पानांचं. हे पानांचं गवत नसतं, हे तण नाही तण नाही. तण कशाला म्हणता, ज्याला काय पाती आहे. पाती. इकडं तण आहे पहा, हे तण, ते उपटा ना, तुम्हाला दाखवतो मी गवत. लाईव्ह उदाहरण आहे ना. म्हणजे पहिले हे कशावर काम केलंय, गवतावर म्हणजे मातीवर काम केलंय. त्याचं मी तुम्हाला हे लक्षण दाखवलं. म्हणजे याच्यामध्ये गबाळ जन्माला आलेलं आहे, पीक आलंय पण गबाळ बी जन्माला आलंय. ह्याच्यामध्ये पीक आलंय पण गबाळ बिलकुल आलेलं नाहीये. म्हणजे हळूहळू पुढे जाऊन हे जे उगवलंय हे सुद्धा उगवणार, आणि तुम्ही जे उगवताय ना ते मोठे मोठे त्याला फळ आलेले, ते तण नाही आहे, ते औषधी वनस्पती आहे. जसं आपल्याकडे तांदूळ खायचा का पूर्वी, म्हणजे जे माणसासाठी उपयोगाचे आहे असेच वनस्पती याच्यामध्ये येतात, हा लक्षामध्ये. आता ह्या सगळ्या औषधी वनस्पती आहे. दुसरा एक मुद्दा, तुमचा पहिला रासायनिकचा बेसल डोस गेला याच्यामध्ये. रासायनिकचा बेसल डोस गेल्यामुळे वैदिकची पॉवर काय झाली, कमी झाली. तो जर गेला नसता ते प्युअर तुम्हाला रासायनिकचे काय भेटले असते, रिझल्ट भेटले असते. दुसरी गोष्ट तुम्हाला अजून एक ऑब्झर्वेशन सांगतो. तुम्ही जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं, चांगलं बारकाईने, हा गोंडा भरलेला आहे असा, त्याची जी परागकण ही संख्या आहे ना, हा गोंडा भरलेला आहे. तो गोंडा तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन करा, मोकळा आहे, मोकळा बघा ना, मोकळा आहे, दिसतो लगेच. गच्च ना असा, गच्च आहे का नाही. म्हणजे तुम्ही जर शांतपणे जर असं ऑब्झर्वेशन केलं, तुम्हाला पहिल्या पिकात सुद्धा बारीक रिझल्ट बघायला मिळतात. तुम्ही जर तुमच्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर SCT वैदिक म्हणून तुम्हाला लगेच रिझल्ट भेटणार. आपल्याला केमिकलवर का शेती करायची नाही हे पहिलं क्लिअर करून घ्या. ज्यावेळेस पहिली गोष्ट म्हणजे की हे जे पहिलं मडकं आहे हे पूर्ण रिकाम आहे, दुसरं मडकं अर्ध भरलेलं आहे, तिसरं मडकं हे तोंडापर्यंत भरलेलं आहे, राईट. तुम्ही तीन मडके म्हणजे 3 वावरं, तुमचं आणि अजून कोण असतं, मग नंतर तुम्ही 3मध्ये SCT वैदिकचं नळ चालू केला. आज जे भरेल मडकं आहे ते काय होणार, लगेच उंदाळणार. जे अर्ध आहे त्याला काय होणार, थोडा भरायला टाइम घेतो, 1 सीझन घेणार. आणि जे पूर्ण रिकाम आहे त्याला 2 सीझन घेणार. कळलं का तुम्हाला? यांचं मडकं भरलेलं होतं म्हणून लगेच उमदळलं. फरक कळला तुमच्या? म्हणून रिझल्ट येताना कमी जास्त किंवा मागं पुढे येऊ शकतो, पण सातत्य ठेवलं तर सगळ्यांना रिझल्ट येणार. त्यांनी जर नळ चालूच ठेवला आणि मडकं बाजूला नाही केलं तर ते कधी भरणार. ते भरलं का तुमच्यासारखं रिझल्ट भेटणार. मी तेच समजून सांगालो पण ते तसं नाही. त्यांचं जीवन कशामध्ये गेलंय, धक्के खाण्यामध्ये. त्यांना अजून खूप यांच्या जीवनात खूप झटके बसले, असे ऑर्गॅनिक वाले खूप आले, खूप फसवणूक. तुमचं वय किती आता? 50. माझं वय किती आहे? 50 असेल. बरोबर आहे. मला सांगा, आपल्या दोघांचं संघच वय 50 आहे, तर तुम्ही जेवढे धक्के खाले त्याच्यापेक्षा मी तर कमीत कमी 3 पटीने 4 पटीने जास्त खाल्लेले. ते धक्के खाल्ल्यामुळे नवीन कुणी आलं तर पहिली काय येते, शंका येते.
हा फसवायला तर नाही आला, बरोबर आहे की नाही? हा पोरगा आपलं फसवायला नको, त्याच्यामुळे त्यांचं चुकीचं काहीच नाही. पण चुकीचं नाही त्यांचं. का आपल्याला केमिकल करायचं ते समजून घ्या. तुमच्या गावातले केमिकलवाले काय झाले सगळे? सगळी फेल गेली. फेल फेल म्हणजे ही साईज बनली नाही सर. अशी साईज बनली नाही आणि बी पण भरलं नाही. बरोबर आहे. थोडक्यात तुमचं उत्पन्न या वर्षी 2 ते 3 पटीने वाढलं का नाही? वाढलं. तुमचं नुसतं पीक नाही आलेलं, ही जमीन सुद्धा तुमची काय होणार आहे पुढच्या पिकाला. तुम्हाला याच्यामध्ये सोयाबीन करा आता सगळी सोयाबीन करा आणि पुढच्या पिकाला तुम्ही याला SSM वापरा आणि याला केमिकलच वापरा. बघा सोयाबीन मधलं अंतर किती पडतं. आणि त्यांना तेच म्हणाला नाही, करा तुम्ही करा. या प्लॉटला सोयाबीन करा आणि ह्या प्लॉटला पण सोयाबीन करा. सोयाबीन इकडे किती निघती आणि इकडे किती निघते तुमचं तुम्ही पहा. बारीक ऑब्झर्वेशन केलं तर तुमचा इकडची जमिनीचा भाग चांगला आहे. जसजशी खाली येऊन आपण तशी तुमची इकडची जमीन काय आहे चांगली, आणि इकडे जमीन कशी होत गेलेली आहे हलकी होत गेलेली. हे खरं आहे का खोटं आहे? मी आज पहिल्यांदा आलो तरी मी सांगतो. नाही, इकडं काळी जास्त आहे, इकडे काळी कमी आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे तसं इकडे माल हलकाच पाहिजे नियमाने. सगळा सारखा जरी केला तरी तुम्ही वैदिक व करा, हा सगळा माल सारखा पहा. व शेवटपर्यंत माल कसा आहे सारखा. मग ही वैदिकची ताकद आहे. मग तुम्ही काय केलं पाहिजे आता पुढच्या डोसला तुम्ही जे काही करणार आम्ही पीक सरसकट करा, इथून इकडे त्याचं पार्टिशन करा आणि मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं काय मिळेल उत्तर. मी मडक्याचं उदाहरण दिलं ते खरंच लागू होतं की नाही पहा. इकडचा माल आहे ना तुमचा असा टप्प्यावर आहे, खालीवर आहे. गोंडे माल बघा अशी लेवल ज्यादा आहे. म्हणजे आणि तुम्ही हात जर प्लॉट जर ओरिजिनल म्हणजे ज्याची जमीन जर चांगली त्याच्या जमीन जर केला ना तर डायरेक्ट असा टेबल प्लॉट दिसतो. तुम्हाला याच्यामधले जे फरक आहे तो 100% जाणवणार. म्हणजे हा प्लॉट तुमचा कशामुळे वाचला यावर्षी मधमाशीमुळे, आणि ती आली कोणामुळं? हा फार अगदी 100%. माशी आली सर, माशी गावात नाही. आणि मग तेच मेन आहे ना आज बुलढाण्यामध्ये सगळे शेतकरी एवढ्याला आम्ही आपण रासायनिक वापरून पाहिलं, एवढ्या वैदिक वापरून अजून एकदा वापरा. हे दोन्ही सारखेच आकाराचे की नाही? हां हे पहा बा दुसरं जाऊ दे. इथं मध्ये जावा हे दाबा, हे दाबा, टाईट आहे. हे काय आहे? कडक आहे. आणि हे काय आहे? नरम झाली ती. सर एक सांगतो आता मी एसीटी वैदिक वरचं काय करायचं सर, असं याच्यामध्ये हिंडायचं. लष्टर खूप आहे. इतकं लष्टर लागतंय की माझे पॅन्ट सर्व असे ढवळे जातात त्याच्यामध्ये पिवळं लागतच नाही. म्हणजे ते परागकण म्हणतात त्याला, तुम्ही लष्टर म्हणता. हे बघा आमच्यामध्ये लागा म्हणजे लय झालं त्या दुसऱ्यामध्ये हे पहिली गोष्ट तुम्ही बारीक निरीक्षण करा. याच्यामध्ये सगळे जे कण आहे ते सगळे एकसारखे, याच्यामध्ये लहान मोठे सगळे आहे. म्हणजे याच्यामध्ये फेल काय करणार आहे जास्त जाणार. याच्यामध्ये वांज जर्मिनेशन कमी निघते. वांज कमी जास्त निघणार, याच्यामध्ये वांज कमी निघणार. दुसरी अजून एक गोष्ट पहा, याचा देठ काय आहे लांब आहे. हा देठ कसा आहे लांब आहे आणि कसा आहे मजबूत आहे. याचा देठ काय आहे हे बाबा हे दाबल्यावर काय होतं जागेवर राहते. हे बघा दाबा सोडून द्या. पूर्ण हा स्पंज केलं तरी जागे. हे बघा हे दाबा, हे बघा हे काय झालं लगेच याचं चित्र काय झालं बिघडलं. याला काहीच फरक नाही, जागेवर आलं. हे तुम्ही ज्यावेळेस एक्सपर्टच्या नजरेतून बघाल तेव्हाच कळेल. म्हणजे याचं वजन जास्त आहे, याचं वजन जास्त आहे आणि याचं वजन कमी आहे. म्हणजेच अजून एक गोष्ट पहा, हा कांदा बघा खाली, याचा कांदा केवढा आहे पूर्ण गेला. याचा कांदा पण पोचलाय. कांदा पोचला म्हणजे हा याच्यामध्ये ताकद आणखीन वाढली. याचं काय झालं कुजला तो. आणि हा खराब झाला. खराब नाही. बरोबर आहे. हा फरक आहे. नुसता माल येऊन उपयोग नाही, माल कसा आला खराब की चांगला, बरोबर. तरी पण पहिला स्टाईल आहे तुमचा पहिला वेळेस. अजून म्हणजे हे हा फरक असतो. जो त्याच्यामधला तज्ज्ञ असतो ना तो शांत असतो आणि जो त्याच्यामध्ये उथळ असतो ना तो असा नाचत राहतो सारखा. म्हणजे तुम्ही शांतपणे जर बघितलं ते पीक बोलचं आपल्याशी आलं लक्षामध्ये. तुम्हाला याच्यामध्ये दाटपणा दिसतो कशांचा गोंड्यांचा, पण खालीवरपणा खूप आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला हे बाहेरून आकार दिसतो फक्त, पण त्याच्यामध्ये जो माल निघणार आहे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हार्वेस्टिंग कराल तेव्हाच करणार. बरं अजून एक गोष्ट, तुमचा तो माल हा जास्त दिवस ठेवा. आता हे उपटले ना मी दोन्ही हे दोन्ही पण असेच ठेवा. याच्यातला माल परिपक्व निघाला, याच्यातला निम्मा माल ना कुजून जाईल. का? याला खालचा रस याच्यामध्ये उतरणार नाही, याचा अख्खा रस याच्यामध्ये उतरणार. हा सर्वात मोठा फरक आहे. ओके. म्हणजे वैदिकच्या कांद्याची पात आपोआप पडती आणि केमिकलच्या कांद्याची पात तुम्हाला रसायनं फवारून किंवा टिपाडे फवारून त्याच्यावर फिरवून जाणीवपूर्वक त्याची पात काय करावं लागती पाडावं लागती. तसं वैदिकचे करावं लागत नाही. खरे खोटे हा फरक आहे. म्हणजे नैसर्गिक शेती केली तर तुमच्या डोक्याला
ताप नाही. तुम्हाला वाटतं का तुमच्या डोक्याला जो ताप होता बघा त्याच्या डोक्याला झाला पाहिजे. असं त्यांचं मत आहे. याच्यामुळे मी बनवलं, बाकी काही नाही. उलट तुमच्या डोक्याचा ताप कमी होऊन जाईल आता. रासायनिक खर्च हे बघा नाही तो 5,000 खत एक मिनिट तुम्ही जे म्हणता तेवढ्याला याला 15,000 बरोबर एकदम बरोबर. पण कधी खर्च याला किती दिवस रासायनिक मध्ये किती दिवस बघा. डाळड्यावर खर्च कमी आहे. डाळडा काय भाव आहे? आता किती पुढचा अनुभवच नाही ना मला. आम्ही डाळडा काय भाव आहे? 80-90 रुपये. 100 आणि गाईचं तूप 800 रुपये. 800 रुपये आता तुम्ही दोघांमध्ये तुलना करणार का? करणार का? भेटत नाही 800 मेन पण. मुद्दा भेटत नाही सर. बरोबर आहे. हा म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय, डाळडा खाल्यावर अटॅक येतो. त्याचं बिल किती येतं? त्याचं बिल येणार हे गॅरंटी. डाळडा खाल्यावर गॅरंटी येतो अटॅक. येतेच. बरोबर आहे. आणि तुम्ही जर तूप खाल्लं तर येणारा अटॅक सुद्धा काय होतो? थांबतो. बरोबर आहे. मग मला सांगा, तुम्ही 4 लाख रुपये खर्च करणार आहे कशावर? अटॅकवर. त्याच्यापैकी तुम्ही 1 लाख शेतीवर करा ना. उद्या तुम्ही जर माणूस आजारी पडलं घरातलं, त्याच्यावर किती पैसे? हे केमिकलच्या रस्त्याने तुमचा अंत होणार आहे. तुम्ही ह्या रस्त्याने गेले ना 2-3 वर्षाचा खर्च आहे. एका तुमची जमीन लेवलला जर आली तिथून पुढे काहीच याच्यापेक्षा खूप कमी खर्च. ज्या लोकांची जमीन आता यांचीच बघा ना, यांची जमीन चांगली आहे तर यांना खर्च किती आला? केमिकलपेक्षा खूप कमी आला. 10,000 पूर्ण कांद्यात झालं आम्हाला. म्हणजे मला तुमच्यासारख्या शेतकऱ्यांचा समजच दूर करायचा म्हणून मी फिरतो. यायनं 10,000 केला, पण आम्ही तेवढ्या शेतीला 20,000 खर्च केला. नाही पण तुमची जमीन त्यांसारखी नाहीये ना. त्याचं मत त्याला असं म्हणा, आपण 20,000 रुपये त्यांचं खर्च करून मला सांगा, आमचं असं हे तुमचं पोरग काटकोळं होतं आणि तुम्ही कुस्तीला पाठवलं. त्यांचं ऑलरेडी तब्येत घेऊन गेलं होतं. मग तुमच्या पोराला जास्त तूप खाऊ घालावं लागणार, जास्त त्याला मेहनत करावी लागणार. बरोबर आहे. कळलं का तुम्हाला? मग हा फरक आहे. हा फरक तुम्हाला थोडे दिवस जरा वाटेल. बघणार थोडं पहिलं होऊ द्या पोरग. तुम्ही जर हा खर्च नाही करायचा आहे, त्या खर्चाला करू शकणार तुम्ही नाही. सक्सेस कुठे मग केमिकलमध्ये तुम्ही कुठे यशस्वी आहे? यशस्वी नाही, पण फक्त मग मला खर्च तेच कमी. तुम्ही केमिकल मध्ये आम्हाला हे शेतीमध्ये बघा, कसं आहे, एक लक्षात घ्या. तुम्हाला जर मी तुम्ही सगळं नका करू. तुम्ही 10 गुंठे करा ना. 10 गुंठेवर करा. तुम्हाला नाही परवडत तर हा 10 गुंठे करा. 10 गुंठेच करून पाहिजे. 10 गुंठेच करा आपलं. पण 100% वापरायचं. 10 गुंठे करायचं 2 वर्ष आणि त्याचं उत्पन्न बघायचं आणि बाकीच्या शेतीचं उत्पन्न बघायचं. मग माझं मत यायला ते चालतं. यायला काय म्हणलं तुम्ही काय करा, निम्मच करा. निम्म बी नाही, अजून निम्म करा. मी तर म्हणतो थोडंच करा, पण ते 100% करा. पाठपुरावा करा. कांद्याचं जे तुम्ही हे लावलं, जे काही बेन लावलं ते काय भाव आहे? ते 30 रुपये किलो. बरोबर. या सगळ्याला किती लागलं असेल? 60,000चं. 60,000 लागलं. बरोबर. आता समजा इथं वैदिक वापरलं नसतं तुम्ही आणि मधमाशी झाली नसती तर ते सगळं 60,000 रुपये प्लस तुमचे कष्ट डब्यात सगळं डब्यात. मग ते परवडलं तेव्हा नाही खर्च होत. तो खर्च नसतो. तो साऱ्या दुनियाचा खर्च झाला आपल्याला. माशी वैदिक मुळे येते का, केमिकल मुळे येते, रासायनिक मुळे येते? आहे ना उदाहरण? नाही ना मला. तुमच्या गावात उदाहरण आहे सर. अनुभव नाही ना मला. मला एक सांगा, सिंपल आहे. मधमाशीला जर रसायन फवारली तर मधमाशी येत सर अजून एक गोष्ट विशेष आहे, वापरल्या फवारा कोणताच घेतला नाही. याच्यावर पण रासायनिकचा घेतला नाही आणि याच्यावर आपला वैदिकचा पण घेतला नाही. म्हणून तुम्ही काय केलं, याच्या नादामुळे नाही घेतला. हा तुम्ही जर केमिकल वाचत तर फवारणी एका घेतली नाही, रासायनिक नाही केमिकल असं तुम्ही केली असते ना भीतीपुटी. तुम्ही राहत नाही. वॉटर स्लोबल महापीडचे टोटल माझे प्लॅनाखाली टाकलेले, पण मी यूज नाही यूज नाही केलं. एकदा अनुभव घ्या. अनुभव घेतला. अजून पण पडेल 25-25 किलोच्या बागा घरात येतात त्या पडलेल्या. दिले नाही पण म्हणलं या कांद्यासाठी आणलेल्या विश्वास ठेवायचा. कांद्यासाठी आणलेले वापरले. तुम्हाला एक सांगू का, हे बघा एक लक्षात ठेवा, आपली शेती आपण आयुष्यभरासाठी करणार आहे का फक्त याच वर्षी संपवायची? मग जर आयुष्यभरासाठी करायची आहे तर एससीटी वैदिक खर्च नाही आहे, एससीटी वैदिक गुंतवणूक आहे. कशावरून? तुम्ही आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही याला किती खर्च केलाय? एससीटी वैदिकचा 30,000 रुपये. आता याला किती केलाय केमिकलवर? 5-6 रुपये. बरोबर आहे. आता एक काम करा बघा, सगळ्यांना सांगतो मी, नीट ऐका मी सांगतो ते. याला मशागत करा. याला काहीच करायचं नाही, फक्त सोयाबीन पेरून द्यायची. आणि याच्यावर सोयाबीन किती येतील, याच्यावर किती येते बघा. पुढचा आपला नाही. खट्टा का कोणतं टाकायचं? याला पण नाही, याला पण नाही. याला पण नाही. अनुभव घ्यायचा. अनुभव घ्यावाच लागेल. तसं घ्या मग. त्याचं मत असं आलं. काय करणार आहे तुम्ही आता हिंमत नाही करा म्हणतात, त्याचं मत असं आहे. हा, जर ही गुंतवणूक असेल तर पुढचं पीक सुद्धा याच्यामध्ये कसं येणार? चांगलं. येस. आपल्या वैदिकमध्ये पॅसिलोमायसिस जे असते ना, विद्यापीठात मिळते. गरज नाही. एक लक्षात ठेवा बघा, जीवाणू बाहेरून आणून सोडायचे हे दिवस वैदिकवर येत नाही.
तुम्ही काय करा सांगतो मला मी, जिथं तुमचं नॅमेटोडचा प्रॉब्लेम आहे तिथे कृषी अमृत, बरोबर आहे, आपलं जे रूट चार्जर आहे आणि जे न्यूट्री चार्जर आहे हे त्याच्यामध्ये जास्त द्यायचं. डिसीज फायटर आहे ना, ते पंपाला साधारणतः आपण किती घेतो लिटरला 3 ml घेतो, 30 घेतो ना, तर ते 50 घ्यायचं, अगदी 100 घ्यायचं, ते 100 ml घ्यायचं. त्याच्यानंतर पेस्ट फायटर आहे ना, ते किती घेतो आपण 30 ml घेतो, ते पण 100 ml घ्यायचं आणि हे 100 भिजवलेलं हे टाकायचं, तेवढं झाडांना रिंगिंग करायचं, डायरेक्ट बुडा संपला विषय. याला किती बेसल डोस झाले? एकच झालं, 1 महिना झाला बेसल एकच झालाय. हां. बर, नाही जे खरं सांगा खरं आहे. माल नाही खतरनाक आहे, पण तिकडे नाही भरले, माल टिकत नाही सर, ड्रीप खाली दोन्ही बाजून भरलं. त्याच्यावर लॅटर पाणी का बरं नाही? पाणी नाही ना, पाणी बंद केलं, पाणी बंद केलं याचं. तुमच्या येतात. पाणी का बरं नाही ते खातो? पाणी आता तानावर सोडली बाग, पाणी बंद करा म्हणे सर आले ते म्हणे बेसल डोस भरल्याच्या बाद 2 पाणी द्या आणि मग पाणी बंद करून टाका. सर या जमिनीला कमीत कमी 7 दिवस ताण लागते. हां, फुटत नाही बाहेर यायची बाग गेल्या तर मग वर्षी एक फेल महिना गेली. बाग लीक झाली. ऐका ना. मला गेल्या एक वर्षी म्हणायचं. लीक झाली. मला तुम्हाला मृग बार घ्यायचा आता, ह्यो बार कशाला ठेवला याच्यावर? तो आपोआप धरला, धरायचा आपण नव्हता, हे पाणी चालू असताना फ्लॉवरिंग त्याचं आली. म्हणणं असं आहे तो काढून का नाही टाकला? अहो, जेव्हा ऐका तर खरी अरे स्टोरेज खाल्लं ना, ऐका तर मृग बार खरी. निघणार माझं कसा? माझं मत काय आहे की बाग झाली लीक. पहिले याच्यावर इतका फुल आपला म्हणजे आम्ही Flowering होती, फुल फुल. आला, खूप आला. बरं मला सांग, ही बाग किती वर्षाची आहे? आता येणाऱ्या जुलैमध्ये 4 वर्ष 4 कंप्लीट वर्ष. तुम्ही याला 3 वर्ष 3.5 वर्ष काय वापरताय? केमिकल. काय काय वापरले आजपर्यंत केमिकल? म्हणजे आपले काला किट म्हणजे काय? आपलं मायक्रोन्यूट्रन मिक्स किती गोण्या टाकायचं तुम्ही? किती गोण्या टाकता दरवर्षी? एका वर्षात एक मायक्रोन्यूट्रनचे 50 किलोचे बॅग, हां. 10, 26, 26, 18, आणि 46. युरिया किती? युरिया नाही देत आम्ही, नाही दिला. नत्र देतच नाही. युरिया जमतच नाही आमच्या जमिनीत. युरिया दिला म्हणजे पीक वाया जाते, गेलं का? पूर्ण पिकच वाया जाते. बरं ठीक आहे. त्याच्यानंतर मला एक सांगा, तुम्ही याची जी काही समजा वर्षभरामध्ये पाणीची नियोजन किती पाणी देतात ज्यावेळेस पाणी चालू असतं तेव्हा? पाणी आम्हाला डिसेंबरपर्यंत पाणी द्यायचंच काम नाही पडत. नाही, तुम्ही ज्यावेळेस देता त्यावेळेस किती पाणी देता? पाणी 2-3 तास देतो 7-8 दिवसानं. तेव्हा जेव्हा पाणी देतो तेव्हा असं पूर्ण ओलं होतंय म्हणजे 5-6 दिवस 7 दिवस झाले 6 घंटे सोडलं होते याला. हां, हो आणि 14 तारखेपासून पाणी बंद आहे बुवा. 6 घंटे झाले 5-6 दिवस झाले 6 घंटे सोडत पाणी. आणि सर ज्यांनी आजपर्यंत जे रासायनिक टाकले ते खाली हेच घेत झालं नाही, अपटेक झालं नाही, अपटेक जागेवर झालं तसंच पडून तसंच राहिलं. या वर्षी पडून राहिलं. अगोदर अपटेक व्हायचं, 3 वर्ष अपटेक झालं, पण या वर्षी अपटेक झालंच नाही. दशरा तसं उकारलं तर झाडाखाली उकारलं की सगळे जसे तुमच्याकडे पावसाळा किती झाला होता? पावसाळा या वर्षी लवकर उघडला. साचलं किती होते पाणी या वारामध्ये? साचतलं नाही पण पाऊस असं पाणी ओलावा टिकून राहते. माती कशी आहे? मला एकच म्हणायचं सर, हां आता डाळिंबाची सावली आपल्या फक्त एवढी आहे हां सध्याच्या कंडिशन, हां हां एवढं टेम्परेचर आहे वरून, हां 8 ते 10 दिवसात एवढे गांडूळ तयार झाले इथं सावली. हां. म्हणून तर एवढ्या थंड्या वातावरणात एवढी जरी वल असली ही गांडुळायले हां हां एवढी तरी गांडूळ एक तरी सापडा लागत. त्याचं कारण आहे ना, ही जमीन सच्छिद्र नाही आहे ना. हे तर खरं ही जमीन जी सच्छिद्र पाहिजे ना. चिकट. सर आता पहिला दिला 1 महिना झाले फक्त. हा फक्त महिना झाला. महिना झालेला, 1 महिना झाला, 40 दिवस झाले. जी सुरुवात केली ना, एक काम करा तुम्ही, याला आहे ना या LSQ ची ट्रीटमेंट ना शिलाजीत, ती द्या, पुढचा बेसल डोस द्या, मग बाग मस्त हिरवी होऊन जाईल. अजून हा डोसच लागू, ते काय ते कोरडच निघते, कोरडच निघते बघ. सॉइल चार्जर काय त्याला 10 सॉइल चार्जर गेला ना, तुम्ही ड्रीप मधून सोडू नका, हाताने केली ड्रिंचिंग. हाताने करा, रेग्युलर करा. बगीच्याला हाताने अमृत जलच्या पाण्यात हाताने करतात. 2 लिटर इकडून 1 लिटर 1 लिटर. आणि तुम्ही जर याला शिलाची ट्रीटमेंट चालू ठेवली तर पाऊस पडायच्या अगोदर याला बेसल डोस भरून टाका. पाऊस पडायच्या आधी का पाऊस पडल्यावर नाही, पाऊस पडायच्या आधी. असं का? पाऊस पडल्यावर चिकट होईल ना सगळं. तुम्ही कोरडी मातीत टाकून द्या बेसल डोस. पाणी पडल्यावर आता येणारा बेसल डोस वल्ल्या मध्ये चिडचिड होते ना, चिडचिड हो थोडी होती. चिडचिड नाही करायची कधीच. तुम्ही पाऊस पडल्यावर मातीला हात लावायचा नाही, या मातीला तर नाहीच लावायचं. निंदून घेतला अर्ध्या पर्यंत पलीकडे राहिले. निंदायचं नाही. मी तेच सांगू लागलो होते. पावसात कशा, उन्हाळ्यात कशाला निंदता? पावसाळ्यात निंदा ना तुम्ही, पण ते बी निंदू नका, ब्रश कटरनी काढा. एक लक्षात घ्या, जंगलामध्ये फळझाडं राहतात ते कोण निंदतं का? मग इथं का निंदता तुम्ही? कशाला निंदता तुम्ही ते? आणि जे गबाळ आहे ना ते ब्रश कटरनी कापून घ्या, फार मोठं नका देऊ. असं बस. याला बेसल डोस पुढचा कंटिन्यू करा, मधून मधून शिलाजीतचे 1-2 ट्रीटमेंट करा, आणि किंवा मग फवारणी ठेवा. सध्या कंटिन्यू चालू दे. बंद याला वर आहे ना, वर काय पाणी का? तुम्ही ताण दिला ना म्हणता,
तानावर सोडायची बाग. सोडायला लागते सोडली ना तुम्ही हो यायने सोडली आता म्हणजे कारण सोडणंच भाग आहे. सोडली तर मग तुम्ही कशाला मग तिच्यावर चर्चा करताय पाण्यावर नाही हा. पाणी म्हणजे आता जर झाडं जगतील का नाही जर म्हणजे झाडाच्या मराठी कंडिशनवर झाली सर अशी म्हणजे वापरायच्या अगोदर वापरायच्या अगोदर वापरायच्या आधी जर या झाडामध्ये आली असती माहितीये का? इतके होते की आपल्याला जसं की जेसीबी काढायचे अशी झाड दादाजी आमचं का हो, खरं आहे Decision ते? काढायचे होते हो, असं याने ठरलं स्वतः होतं. म्हणजे सांगितलं बेसल डोस टाकायच्या अगोदर जाम झालते जाम म्हणजे चक पिवळेपणा आता इतका पिवळेपणा की चक हे पानं हे सर, हे नेमकं चक गिरणारी हे नव्हती बघा हे बघा हे बघा हे जे नवीन आलंय ही नवीन हे आता हे नवीन आलंय ना हे जुनं आहे हे वापरण्याच्या पूर्वीच अच्छा म्हणजे सुरुवात झाली आहे ना मग म्हणजे सुरुवात झाली आहे मग ते टेन्शनचं काम नाही आणि माल बी तुमचं चमकायला आलाय पहा म्हणजे झाडं सर पिवळा पडला होता. तुम्ही हे जे पिवळे पण आहे ते ना आता कमी झालं. हे घालवण्यासाठी सगळ्यात सोपी प्रक्रिया आहे LSQ आहे की नाही LSQ ते 2 स्प्रे मारा फक्त खाली काहीच करू नका अर्ध्या बंदापर्यंत वापरलं मी LSQ पलीकडे नाही वापरलं यांना अनुभव द्यासाठी अनुभव म्हणजे सांगायचं आम्ही दोघांना केलं स्प्रे केला का खालून स्प्रे केला दोनदा करा दोनदा स्प्रे करा मस्त होऊन जाईल बाग आता तुम्ही आज सुरुवात केली ना मस्त होऊन जाईल एकदम. तुमच्या खोडाला आकार यायला लावा बरं का 1 महिन्यामध्ये खोडावर बदल झालाय बघा सर काही करू नका काय गरज फक्त त्याला ताकद द्या ते बघा खोडाचं उलून चाले 2 झाड दगावली सर या सर बघा हा तुम्ही हे झाडांना काय करा एक्स्ट्रा टाका शिल्लक टाकायचं तसे 80% झाड आहेत नाही नाही जे झाडं असे जर झाले झाडं त्यांना एक्स्ट्रा टाका आहे का एक्स्ट्रा खाली खाली जे 1-1 किलो वाढून टाकायचं 1-1 किलो हा याला जास्त टाका समजा हे जर खराब होतंय ना तर याला बेसल डोस जास्त टाका पावसाळ्यात पावसाळ्यात तो येणार समोरचा आणि जर याला जास्त वाटते ना तुम्हाला डिसीज फायटर ना आपलं डिसीज फायटर पेस्ट फायटर 10 ml प्रति लिटर घ्यायचं किती हो 10 ml प्रति लिटर घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये काढून पूर्णपणे खोडाला काय करायचं ओलं करायचं धुवून काढायचं हा म्हणजे ओलं करायचं फक्त म्हणजे फवारायचं नाही फवारणी तिकडे उडलं ते सगळं नाही थोडंसं ते नळी असते ना तिनेच ओलं करून घ्यायचं म्हणजे ते काही उतून कुठं जिरेल खाली जिरेल थोडं खोडाच्या भोवती मुळी डिसीज आणि पेस्ट आणि त्याच्याबरोबर तुम्ही काय घ्या वॉटर चार्जर घ्या बाकी शेतीत काही वापरू पण याला तुम्ही हा आता कसं बोलले याला म्हणतात कमिटमेंट आम्ही एकदा विश्वास ठेवला तुमच्यावर नाही ठेवायचाच एकदा ठेवला ना, आम्हाला विश्वासाने ठेवला. एकदा नाही 6 महिने ठेवायचं ते माल चांगला तयार व्हायला पहा बरं मला चमक वाढली की नाही हा, मग तेच महत्वाचं पाण्याला चमक वाढली फळाला चमक येणार एका याच्यामध्ये बघा ना तुम्ही बघा या पिवळ्या याच्यामधून बघा पालवी निघू राहिली ती कशी निघू राहिली नाही एवढे फळ धरून झाड राहील का काही प्रॉब्लेम नाही म्हणजे पाणी बंद तुम्हाला हे बघा ह्या मालाची काय मिळणार आहे क्वालिटी मिळणार आहे नाही नोटा मिळणार आहे ना मग त्याला नोटा थोडं झाडाला पण द्या असं त्या मालाच्या बदल्यात थोडं एक्स्ट्रा डोस द्या तुम्ही जर माल ठेवलाय ना ते काय म्हणले माल काढून टाका तर ठीक आहे तुम्ही नाही काढत आहे ना मग याच्या बदल्यात याला खायला पण एक्स्ट्रा म्हणजे याला एक्स्ट्रा द्या रेग्युलर देण्याच्या पेक्षा एक्स्ट्रा याच्यासाठी द्या कळलं ना असं ज्या झाडांना फळ जादा आहे त्यांना बेसल डोस नाही तर त्याला डिंक येईल ना सांगून ठेव आता सांगून ठेवतो हां 30 किलो माल आहे का नाही झाडावर किती झाडे तुमचं 300 हा 300 9 टन माल निघाला लागला ना. काय भाव मिळतो आणि मृगपहारापेक्षा आंबियाला भाव कधी जास्त किती राहतो? असते मग कमीत कमी तुम्ही याला पाणी द्या पोषण चांगलं द्या झाड बी चांगलं होऊन जाईल. याची साईज बनवा नाही या फळाची आणि डिंक्या बी निघून जाईल द्या बेसल डोस लगेच 50% झाडावर माल आहे, बाकीचं शिलाजीतचं देऊन टाका लगेच 50% नाही येईल ना तो ज्याच्यावर नाही तो नाही. असं या झाडावर नाही असं म्हणून झाड दिसणं ना नाही जाऊ दे आपण म्हणतो नाही मान्य करू तुम्ही शिलाजीत करा लगेच सध्या हो LSQ करा कुठे गेला त्याला शिलाजीत देऊन टाका लगेच कमीत कमी ना किती झाडं किती आहे 300 ना तर मग याला 3 किलोचे शिलाजीत करा 3 किलोचं शिलाजीत करा हे पिवळे फावळे त्याच्यापैकी काय करायचं 1800 ग्रॅमचं खाली टाकायचं 1200 हां चालेल 1800 ग्रॅमचं खाली 1200 ग्रॅमचं वर फवारून द्यायचं मोसंबी 300 LSQ ग्राम बनवणं द्यायचं. अवघड नाही पुन्हा लय आरामशीर लय आरामशीर आणि पावसाळ्यामध्ये येताना एक डेस टाकून द्यायचा बस संपलं फळगळले काम. होते पावसाळ्यात आंबे भराची नाही होणार फळगळ तुम्ही या पाला जपा तुमची फळगळ होणार नाही एसिडिक मध्ये फळगळ कशी काय हे होईल आता ह्याच्यामध्ये तुझं हे बघ हे आता पानं ज्या टायमिंगला पहिल्यांदा व्हिजिटला आलतो त्या टायमिंगला काय परिस्थिती पानाची पिवळे पण होता जास्त पिवळे आणि होते आता हे ना? काय उराले? आता काय झालं थोडी थोडी हिरवी. green होते. तेच हिरवे राहिले मग द्या ना ह्यो त्याला फरक आहे ना असा तुम्ही अगोदर कमी दिला आता भरपूर द्या एक ते काय उगलंय खाली ते आपल्या पहिले जे गुण आहे ना रूट
म्हणजे ते कलम लावतो वरचं ते हा. खुंट आहे ते जे मी सांगितले ना हे याला होता, याला एक आहे ना 100 ml सॉइल चार्जर होता. पण ते कलमच्या वरचं ते गेलं ना खालचं. आता ते तुम्ही लावा टाकत अर्धा लिटर सॉईल दिली त्याला. कधी दिलंय? 15-20 दिवस झाले. अच्छा, कुठं होतलं ते? तिथं जिथं मुळं ऍक्टिव्ह तिथं, इकडे मुळं ऍक्टिव्ह नाही तर राहू द्या असंच, बघू वेट करू आपण.